राम मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपण आपले आधार कार्ड आपल्या मोबाईलद्वारे आपल्या पी सीद्वारे घरबसल्या कसे डाउनलोड करू शकतो, तेही फ्रीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण यायचं आहे गुगलवरती. तिथे आल्यानंतर तुम्हाला सिम्पली UIDAI.gov.in टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर इंटर दाबायचं आहे. त्याच्यानंतर असं काय तुम्हाला इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर वेलकमवरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय करू शकता पाहू शकता. अपडेट आधार करू शकता, त्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर खाली गेट आधार आहे. त्याच्यानंतर खाली आधार सर्व्हिसेस आहेत. तर आपल्याला गेट आधारमध्ये जायचं आहे आणि डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर डॅशबोर्ड ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्ही बघा डॉक्युमेंट अपडेट करू शकता, डाउनलोड आधार करू शकता, आधारचं नंबरवरून हे करू शकता. ते आपल्याला काहीच जे तुम्हाला सर्व्हिस पाहिजे ते आपण करू शकता. मला आता आधार डाउनलोड करायचं आहे, त्यामुळे मी इथे पहिला वरती लॉग इन करून घेतो. इथं आल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून खाली जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ OTP करायचं आहे. माझा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून पूर्ण झालेला आहे. आता मी लॉग इन विथ OTP करतो आणि जो आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP गेला असेल, तो OTP टाकून इथे लॉग इन करून घेतो. तर मित्रांनो, मला मोबाईलवरती OTP आलेला आहे, तो मी आता टाकून घेतो. त्याच्यानंतर लॉग इन क्लिक करून लॉग इन करून घेतो. इथे तुम्हाला सिम्पली डॉक्युमेंट अपडेट करू शकता. बाकीच्या काही प्रोसेस आहेत त्या तुम्ही इथं बघून घेऊ शकता, त्या तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मला डाउनलोड आधार करायचं आहे, त्यामुळे मी डाउनलोड करून घेतो. वरती कॉर्नरवरती क्लिक करून पाहू शकता तुम्ही आधार कोणाचे डाउनलोड करायचे आहे, त्यांचंच लॉग इन झालं आहे का. त्याच्यानंतर खाली मी डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून आधार कार्ड डाउनलोड करून घेतो. बाकीची माहिती तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, इथे माझं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आधार डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ओपन कसे करायचे, PDF वरती जो पासवर्ड असतो तो कसा टाकायचा तो मी तुम्हाला सांगतो. नावाचे पहिले 4 अक्षर, जर माझे नाव असेल दीपक तर DIPA कॅपिटलमध्ये टाकून घ्यायचं. आणि जन्मवर्ष, माझं जन्मवर्ष असेल 2003 तर तुम्ही त्या पद्धतीचे 2003 एक्सेट्रा जो पण असेल तो टाकून घ्यायचा आणि सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड असं काही डाउनलोड होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता किंवा PDF सेव्ह करून घेऊ शकता. इथे पाहू शकता तुम्ही आधार कार्ड पूर्णपणे ओरिजिनल डाउनलोड होऊन जाईल. ते तुम्ही कुठेही यूज करू शकता. त्याच्यावरती स्कॅनर वगैरे सर्व काही यूज येते. त्याच्यानंतर मी इथे सेव्ह करून घेतो. सेव्ह करून मी माझ्या फाईलला ठेवतो. तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ व ओरिजिनल व्हिडिओ तुम्हाला देत राहील. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा. बाय बाय.